पाहतालो जनी सुका झाले हो सुका झाले हो साजनी सुका झाले रूप पाहतालो जनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहतालो जनी सुका झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव रूप पाहतालो जनी सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुम देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुम देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम चलो हेलो रणी निगताशुर न पाहे माघारी निगताशुर न पाहे माघारी रणी निगताशुर न पाहे माघारी रणी निगताशुर न पाहे माघारी ऐशा मजा धीर राहता ऐसा मज धीर राखे आता ऐसा मज धीर राखे आता रणी निगताशुर न पाहे माघारी रणी निगताशुर न पाहे माघारी रणी निगताशुर न पाहे माघारी रणी निगताशुर न पाहे माघारी
माघारी ऐशा मज धीर राखता ऐसा मज धीर राखे आता ऐसा मज धीरे राखे आता संसारा हाते अंतरलो दुरी संसारा हाते अंतरलो दुरी संसारा हाते अंतरलो दुरी संसारा हाते अंतरलो दुरी आता कृपा करे नारायण आता कृपा करे नारायण आता कृपा करे नारायण वागवितो तुझ्या नामाचे हत्यार वागवितो तुझ्या नामाचे हत्यार वागवितो तुझ्या नामाचे हत्यार वागवितो तुझ्या नामाचे हत्यार आचे बडे वार मिरवितो हाची बडे वार मिरवितो हाची बडे वार मिरवितो संसारा हाते अंतरलो दुरी संसारा हाते अंतरलो दुरी संसारा हाते अंतरलो दुरी संसारा हाते अंतरलो दुरी आता कृपा करे नारायण आता कृपा करे नारायण आता कृपा करे नारायण तुका म्हणे मजा फिरता माघारे तुका म्हणे माझा फिरता माघार तुका म्हणे मज फिरता माघारे तुका म्हणे माझा फिरता माघारे पुरे आना तेथे उने पुरे तुम्ही जाना तेथे उने पुरे तुम्ही जाना संसारा हाती अंतरलो दोरी संसारा हाती अंतरलो दुरी संसारा हाती अंतरलो दूर संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायण आता कृपा करी नारायण आता कृपा करी नारायण हो मार हो मार रणी निघता शूरन पाहे माघारी रणी निघता शूरन पाहे माघारी रणी निघता शूरन पाहे माघारे रणी निघता शूरन पाहे माघारे रणी निघता शूरन पाहे माघारी 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 ऐसा मज धीरे राखे आता ऐसा मज धीरे राखे आता संसारा हाती अंतरलो दूरी संसारा हाती अंतरलो दूरी ऐशामध धीर राखे आता ऐशामध धीरे राखे आता संसाराचे अंतरलो रे अति अंतरलो रे आता कृपा करी नारायणा आता कृपा करी आता कृपा करी आता कृपा करी
कृपा करी नारायणा संसाराचे अंतराळ दूरे संसाराचे अंतराळ दूरे मंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर दत्तात्रय जनार्दन एकनाथ महाराज की होर 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 विठ्ठल 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 रणनिगता शूर न पाहे माघारी ऐशा मज धीरे राख आता संसारा हाती अंतरलोदुरी आता कृपा करी नारायणा वागवितो तुझ्या नामाचे हत्यार वागवितो तुझ्या नामाचे हत्यार हाचे बडिवार मिरवितो संसारा हाती अंतरलोदुरी आता कृपा करी नारायणा तुका मने मज फिरता माघारे तुका मने मज फिरता माघारे तेथे उने पुरे तुम्ही जाना संसारा हाती अंतरलोदुरी आता कृपा करे नारायणा महायोग पिटे तटे भीमरथ्यामुरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रेहि समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन् कराय नमः शिवाय शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवियला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम वाताजमतं वानुरुद्ध मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार
शरण शरण जे हनुमंता तुम आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवटा रणनिगता शूर न पाहे माघारी ऐशा मज धीरे राख आता संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बेस कमी करा थोडा. हॅलो करा बेस पूर्ण कमी. हॅलो थोडा कडक करा. हॅलो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंद जगद्गुरु रामनाम धारकी कामक्रोध विधारकी जडमुड तारकी सत्य सत्य पारखी अखिल विश्वाच्या हृदय पटलावरती व्याप्त असणारे संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या ओळखीचा पाठीमागं एक मराठी चित्रपटामध्ये या अभंगाचे काही लिरिक्स महाराज ते मावळ्यांच्या अंतकरणातील धीर जागृत करण्याकरता ते जो लिरिक्स वापरले ते अभंगातील महाराज शब्दांचं उपयोजन तिथं केलं गेलं. त्यामुळे अभंग सर्वांच्याच परिचयाचा झाला. प्रस्तुत अभंगातून तुकोबराय भगवंताकडे स्वतःची विनंती स्वतःची मागणी प्रस्थापित करतात. हे भगवंता, ह्या संसार रूपी समुद्रामध्ये या भवसागरामध्ये उड्या टाकल्यानंतर आमची एवढी वाताहत झालेली आहे. लटक्याचे पुरी वाहून गेलो दुरी. या संसारामुळे माझ्या जीवनाची वाताहत होत चाललेली आहे. तर ही वाताहत तुझ्याशिवाय ती कोणाकडून माझं काही चांगलं होणार नाही. तर तू एक काम कर भगवंता, जसा रणयुद्धात युद्ध करायला गेलेला शूरवीर जसा त्याच्या अंतकरणात धीर असतो तसे ह्या संसारामध्ये जगत असताना माझ्या अंतकरणात त्याच प्रकारचा धीर असावा. रणनिगता शूर न पाहे माघारी ऐशा अमद धीरे राकाता संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा. ह्या संसारामुळे माझं ओझं वाटोळ झालेलं आहे. तर हे ओझं वाटोळ जर सावरायचं असेल तर तिथं तू धीर देणं फार गरजेचं आहे. का तर संसार रूपी ह्या समुद्रातून वाटचाल करत असताना संकट रूपी लाटा कधी आमच्या आयुष्यात उभा राहतील कळून येणार नाही. काही संकट लाटा रूपे येतील तर काही संकट सुनामी म्हणून आमच्या आयुष्यात येतील. अशी संकट जर आमच्या आयुष्यात आली आणि आमच्या अंतकरणात धीर नसला तर आमचं अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही. पण निश्चित आम्हाला आमचं अस्तित्व राखायचं असेल तर भगवंता तू धीर देणं फार गरजेचं आहे. वागवितो तुझ्या नामाचे हत्यार हाचे बडेवार मिरवितो. तू म्हणत असशील भगवंता तुकोबराय तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागता, पण ते मागणं कशासाठी मी पूर्ण करायचं. तर तुकोबराय सांगतात ते मी मागणं काही फुकट मागत नाही. तर वागवितो तुझ्या नामाचे हत्यार. हत्यार वागवणं म्हणजे ती गोष्ट कायम सतत जवळ ठेवणं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे काम गोड मदन लगे धंदा तुका म्हणे सदा हेची धान. जेव्हा मला दुसरं काहीच पटत नाही, फक्त आणि फक्त तुझं भजन मी कायम माझ्या अंतकरणात बाळगत आहे. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. तुझ्या भजना व्यतिरिक्त मी दुसरं काही केलं नाही. थोडं विकू कमी कर. निश्चित तुझं भजन मी कायम आजपर्यंत करत आलेलो आहे. त्या भजनाच्या बदल्यात कोहेना तुला धीर देणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला धीर दिला नाही आणि जर ह्या संसारामध्ये वाटचाल करत असताना माझी जर पिछेहाट झाली तर तिथं आम्हाला कोण कमी समजणार नाही. तिथं तुझं नाव खराब झाल्याशिवाय राहणार नाही. का तर आम्ही कोणाची लेकरं? तुझीच लेकरं. आम्ही कोण? तुझेच भक्त. ज्या दिवशी आमची पिछेहाट होईल त्या दिवशी आमचं नाव खराब होणार नाही तर तुझं नाव खराब होणार आहे. म्हणून देवा मला आवर्जून तू द्यायचं झालं तर माझ्या अंतकरणातील तो धीर आहे, जो धैर्य आहे ते वाढीला घाल आणि माझा परमार्थ सुफल करायसाठी तू प्रयत्न कर. विठ्ठल 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 विठ्ठल. अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असे मगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञान यांचे राजे जगताचे मायबाप विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबराय शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज प्रेममूर्ती असणारे संत श्रेष्ठ नामदेवराय तुकोबराय निळोबराय आदी सर्व संत पंचायतन सेवेसाठी आवर्जून उपस्थित असणारे गावातील आमच्या कदम कुटुंबावर प्रेम करणारे आप्तजन सखे सोरे मित्र परिवार गावातील विविध क्षेत्रातून कार्यकारी असणारे सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक क्रीडा परमार्थिक प्रत्येक क्षेत्रातून मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि उपस्थिती वाढतच जाणारे आहे. आजच्या सेवेचं निमित्त सर्वांना ज्ञात आहे.
आमचे असणारे चुलते गेल्या 2 वर्षापूर्वी श्री कैलासवासी श्री हरी नामदेव कदम, हरी ज्ञानदेव कदम, खरं तर आमच्या चुलत्यांना जाऊन 2 वर्ष पूर्ण झाली. निश्चित त्यांच्या आठवणीला उजाळा देणारा आजचा हा दिवस आहे. श्रद्धेने क्रियते इति श्राद्धा. आपल्यातून गेलेले पूर्वज आणि त्यांनी घालून दिलेले संस्कार, त्यांचं असणारं प्रेम, त्या आणि आपली त्यांच्यावरती असणारी श्रद्धा, त्या श्रद्धेपोटी जो उत्सव केला जातो त्याला पुण्यस्मरण, त्याला वर्षश्राद्ध म्हटलं जातं. खरं तर हरिभाऊला जाऊन 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मागल्या 2 वर्षापूर्वी हा आमच्या संपूर्णच कदम कुटुंबावर जो काही दुःखाचा आघात होता तो सगळ्यांना ज्ञात आहे. या दुःखाच्या आघातामध्ये तुम्ही सर्वजणच मला त्या दुःखामध्ये समाविष्ट होता. गेल्या 2 वर्षापूर्वी झालेला जो काही अनवधानाने अचानक होत्याचं नव्हतं असं झालं. नेमका उगवलेला सूर्य अचानक नजरेआड झाला. ऐन दुपारी सूर्याची जशी प्रखरता तळपत असते, ऐन दुपारी जशी सूर्याची तेजस्विता असते, तशी निश्चित ती तेजस्विता अचानक ढग जसे आडवे हवेत तसे ते आमच्या कुटुंबातून कायमचे निघून गेले. खरं तर हरिभाऊंचं जाण्याचं दुःख इथं असणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्या कुटुंबातील प्रत्येकाने कोण ना कोण इथं हरवलेलं आहे. इथं गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्या कुटुंबातून कोण ना कोणतरी, प्रत्येकात एक पुरुष गेला, पण कितीतरी जणांच्या नात्याला हरिभाऊंच्या जाण्याने दुःख झालेलं आहे. आमचे स्वतःचे चुलते हरवले, कोणाचा भाऊ हरवला, कोणाचा सखा, कोणाचा सोयरा, कोणाचा संबंधी, कोणाचा अगदी जीवलग असा मित्र हरवलेला आहे. आमचे बापू असतील, काके असतील, या दोघांच्याही डोळ्या देखत त्यांचा असणार अगदी धडधाकट असं लेकरू त्यांच्या डोळ्या देखत हरवलेलं आहे. निश्चित भाऊंच्या जाण्याचं दुःख प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. मी आवर्जून या अभंगाचे समायोजन करत असताना, या अभंगाचं तत्वचिंतन करत असताना आवर्जून धीर ह्या शब्दाला पकडूनच खरं तर आज चिंतन करण्याचा प्रयत्न करेल. का तर आपली हक्काची व्यक्ती निघून गेल्यानंतर पाठीमागं फक्त आणि फक्त मला दुःखाची छटा शिल्लक राहत असते. आणि ही दुःखाची छटा जर माणसाला घालवायची असेल तर त्याच्या अंतःकरणामध्ये असणारा धीर फार महत्वाचा. ह्या कलियुगामध्ये जगत असताना जर तुम्ही तुमच्या अंतःकरणातील धीर नावाचा घटक जर बाजूला काढून टाकला तर उद्या माणूस आयुष्य संपवू शकतो. निश्चित हे धैर्य वाढीला असावं. ह्या धैर्याची दखल आमच्या भगवंतानी घ्यावी. त्या आशयात खरं तर आजचा मी अभंग निवडलेला आहे. विठ्ठल सेवेसाठी अगदी जाणती माणसं इथं उपस्थित आहेत. आपल्या भागाचं वैभव, इंडियन आयडॉल असं स्टेज ज्यांनी स्वतःच्या आवाजावरती अगदी लिलिया गाजवलं, युवा कीर्तनकार माझा लहान भाऊ अविनाश महाराज जाधव इथं उपस्थित आहेत. त्यांचा मी अतिशय ऋणी आहे. आपल्या गावचं वैभव, युवा कीर्तनकार भाऊसाहेब महाराज भिसे देखील सेवेसाठी उपस्थित आहेत. आमचे बंधू असतील, संस्थेतील माझी सगळी लहान भावंड आहेत. मृदुंगासाठी असणारे माझे लहान बंधू ऋषिकेश महाराज आहेत, आकाश महाराज आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. खरं तर संदीप दादाचा मी अतिशय मनापासून ऋणी आहे. आजच्या कार्यक्रमांचं रेखांकन म्हणजे आजची आठवण आम्हाला 20 वर्षानंतर का होईना ही आठवण जर जपायची झाली, तो दिवस कसा होता, तो क्षण कसा होता हे जर पाहायचं झालं तर आठवणी आणि स्मृती जपण्याचं जे काम करतात ते आमचे चैतन्य दादा असतील, CMK चॅनल, त्यांचाही मी अतिशय मनापासून ऋणी आहे. सेवेसाठी आवर्जून उपस्थित असणारे दादा असतील, भाऊ असतील, बापू असतील, आबा असतील, गावातील सगळी जाणती माणसं, आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे सगळी ज्ञातृवर्ग, सरपंच साहेब असतील, सगळी माणसं आवर्जून उपस्थित आहेत. आमचे विनेकरी भाऊ असतील, वडील असतील, आमचे चुलते असतील. आज ह्या कदम कुटुंबाच्या खरं तर सुखदुःखामध्ये तुम्ही 2 वर्ष झालं येत आहात. खरं तर तुमचा सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे. आजच्या अभंगातून तुकोबाराला काय सांगायचं अगदी धावता अंदाज म्हणत, मी अर्थ म्हणत नाही, अंदाज म्हणतोय. तुकोबाराला काय सांगायचं याचा अगदी धावता अंदाज घेऊ आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल खरं तर आजचा अभंग फार महत्वाचा आहे. हा आजचा अभंग एकेकाळी आमच्या तरुणांच्या प्रत्येक गळ्यातील ताईत झालेले मराठी शब्द आहेत. रणे निगता शूर न पाहे माघारी, ऐशा मद धीरे राखा आता, संसारा हाती अंतरलोदरी, आता कृपा करी नारायणा,
वागवितो तुझ्या नामाचे हत्यार हाची बडीवार मिरवितो संसारा हाती अंतरुलो दुरी आता कृपा करी नारायणा तुका म्हणे मज फिरता माघारे ते उणे पुरे तुम्ही जाना संसारा हाती अंतरुलो दुरी आता कृपा करी नारायणा. अभंगातील शब्द महाराज अगदी साधे सुलभ आणि सोपे आहेत. अभंगाचं प्रमाण उच्चारलं की त्याचा अर्थ प्रत्येकाच्या डोक्यामध्ये प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये वेगवेगळा लागतो. का तर इथं प्रत्येकाची विचार करण्याची कुवत वेगळी, प्रत्येकाची विचाराची शैली वेगळी, प्रत्येकाचा आयुष्याचा चढ उतार जसा वेगळा तसं प्रत्येकाची विचारशैली सुद्धा बदललेली आहे. सुंदर ते ध्यान म्हणल्यानंतर बऱ्याच वेळा सुंदर शब्दाला जर धरून चिंतन करायचं झालं तर सुंदरतेची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी ठरलेली आहे. कोणाला काय सुंदर वाटत असेल तर कोणाला काय सुंदर दिसत असेल, कोणाला मोठा बंगला सुंदर वाटत असेल तर कोणाला मोठी गाडी सुंदर वाटत असेल. जसं नुसता सुंदर जरी शब्द आला तर मला त्याची व्याख्या प्रत्येकाच्या अंतकरणात वेगवेगळी उमटलेली आहे. तसं तुकोबारांचे अभंग महाराज असे आहेत ते प्रत्येकाला वेगवेगळा काही ना काही संदर्भ वेगवेगळा उपदेश करणारे आहेत. अधिकार तैसा दावेला मार्ग चालता हा मार्ग चालते हा मार्ग कळू येते. तुकोबाराय सांगतात जसा काय माणसाचा अधिकार असेल तसा आम्ही त्याला वाट दाखवण्याचा रस्ता दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. जसा जसा ज्याचा अधिकार असेल तो त्यातून महाराज तसं तसं फळ तसं भाव घ्यायचा प्रयत्न करेल. अधिकार तैसा दावियेला मार्ग अधिकार तैसा दावियेला मार्ग अधिकार तैसा दावियेला मार्ग अधिकार तैसा दावियेला मार्ग साहे ओझत्याची पैसे देऊ साहे ओझत्याची पैसे देऊ अधिकार तैसा दावेला मार्ग साहे ओझे त्यास पैसे देऊ साहे ओझे त्यास तैसे देऊ. फार सुंदर समर्पक प्रमाणे तुकोबराय ज्ञानोबराय नाथ महाराजांच्या आमच्या समोर उभा राहतात. खर तर आमच्या आयुष्यातील जसा काही अधिकार असेल तसे संत महात्मे आम्हाला उपदेश करतात. पण आजच्या अभंगातून तुकोबराय आम्हाला उपदेश करत नाहीत तर स्वतःच्या स्वानुभवावरून स्वतःच्या आयुष्यावरून आम्हाला त्यांचं तत्वचिंतन करण्याची मुभा देतात. प्रस्तुत अभंगातून तुकोबराय देवाकडे विनंती करतात, हे देवा माझ्या अंतकरणातील तू धैर्याला वाढ करून दे. का तर महाराज आपलं हे मृत्यू लोकातील असं जीवन आहे तर चालता चालता कधी ठेच लागेल आणि कधी कोणत्या खड्ड्यात जाऊन पडेल कळून येणार नाही. कायम चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक जसे ठरलेले आहेत तसं तुमचं सुलभ चाललेला रस्ता तुमचं सुलभ चाललेलं आयुष्य कधी महाराज दुर्लभ होईल कळून येत नाही. चांगलं चाललंय आज एका देशाने वाटतं बास आता काही मिळवायची गरज राहिली नाही गड्यात आम्हाला सगळं मिळलं. पण एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं लगेच महाराज आपल्याला लक्षात येतं की आपलं उद्या कसं होईल म्हणून लगेच माणूस दिवसाची रात्रीचा दिवस करायला सुरुवात करतो. म्हणजे संसारात प्राप्त झालेलं समाधान हे कायम नसतं, ते अगदी अल्पकालापुरतं असतं. आणि एक साधा नियम सांगतो, संसारात झालेलं समाधान हे परत दुःखाची निर्मिती करणारं असतं. एखाद्याने चांगलं घर बांधलं समाधान आहे, चांगली नोकरी लागली समाधान आहे, पण ते समाधान परत त्याला हळूहळू तेच समाधान त्याला परत दुःखाकडे ढकलणारं असतं. चांगली नोकरी लागली तर परत ती कायम टिकून राहावी महाराज हे दुःखच आहे. कठीण योगा होनी शेम ओकलिया होतो श्रम. काय असतं ह्या समाजात जास्तीत जास्त अगदी पटल असं बोलतो, कठीण योगा होनी शेम ओकलिया होतो श्रम. इथं मिळवणं सोपं आहे पण ते मिळवलेलं कायम टिकवणं त्यापेक्षा कठीण आहे. इथं एखाद्याचा हात पकडणं सोपं आहे पण तो पकडलेला हात आयुष्याच्या शेवटच्या दारापर्यंत पकडून ठेवणं फार कठीण. इथं घर बांधणं सोपं पण त्या घरातील घरपण घरातील माणुसकी आयुष्याच्या मरेपर्यंत टिकून ठेवणं फार कठीण.
देवाचं भजन करणं सोपं, पण तेच भजन आमच्या अंतकरणातील मरेपर्यंत आमच्या मुखात येणं फार महाराज कठीण. अंतकालेच मामेव स्मरेन स्मरेन मुक्त्वा अखलेवरम. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळामध्ये भगवंताचं नाव यायला सुद्धा महाराज आयुष्यभर त्याचं नाव घ्यावं लागतं, त्यावेळेस ते अंतकाळात येत असतं. आमच्या आयुष्यात जगत असताना पावला पावला आम्हाला संकट आणि ठेचा ठरलेले आहेत. एक सत्य सांगतो जीवनात, इथं आम्हाला प्रत्येक हवी असणारी गोष्ट सहजासहजी मिळत नाही. इथं हृदयात असलेली व्यक्ती प्रत्येकाच्याच नशिबात नसते, आणि नशिबात असलेली व्यक्ती प्रत्येकाच्याच हृदयात असेल असं काही नाही. आयुष्यातील काही नाती ही अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांसारखे कायम एकत्र वाहतात, पण कधीच एकमेकात मिसळत नाहीत. कधीच ते एकमेकाला स्वतःमध्ये सामावून घेत नाहीत. आपल्याला जे हवं ते मिळेलच असं काही नाही. विठ्ठल ह्या संकटाची आणि ह्या धडपडीची आठवण तुकोबाऱ्यांना ज्या वेळेस लक्षात येते, एक साधा भाव सांगतो. ज्ञानोबराय सुद्धा आम्हाला तेच सांगतात, शास्त्र सुद्धा आम्हाला तेच सांगतो, आणि तुकोबाराय सुद्धा आज अभंगातून तेच सांगतात. ह्या मृत्यूलोकात जगत असताना ह्या भवसागरातून तरुण जाण्याकरता बऱ्याच जणांनी महाराज या नदीमध्ये या समुद्रात उड्या मारल्या, पण सगळेच जर तीराला पोचले नाहीत. काय काय जण असे बुडाले की ते फुगून सुद्धा वरती आले नाहीत. ह्या संसाराची वाट वाटते तेवढी सोपी नाही. शूरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पतस्थ कवयोग दंती. दाढी करायला लावलेल्या वस्ताऱ्यावरून चालणं जेवढं कठीण, तेवढं या संसाराच्या वाटेने सुलभरित्या चालणं, शेवटपर्यंत पोचणं कठीण. ज्ञानोबराय तर सांगतात, आस्ताची या महापुरे रिगतील कोटीवरी परिप्राप्तीची पहिले तरी एक पाहिला नाही. या आस्ताच्या महापुरामध्ये बऱ्याच जणांनी उड्या मारलेल्या आहेत, पण सगळेच जण तीराला पोचले नाहीत. एखादाच तीराला पोचलेला आहे. कोणता? ज्याच्या अंतकरणात धीर नावाचा घटक जास्त आहे. नाहीतर काही जण असे बुडाले त्या पुरामध्ये, परत त्यांचा नामोनिशान सुद्धा, नाव सुद्धा परत कोणाच्या खानावर आलं नाही. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, बहु अवघड वाट कोण सांगावा बोबाट. ही वाट दिसते तेवढी सोपी नाही, ही वाट दिसते तेवढी साधी नाही. ही वरकरणी दिसायला तरी चांगली देखणी गोमटी वाटत असेल, पण त्या वाटेवर चालायला लागल्यानंतर लक्षात येतं की त्या वाटेवरती किती काटे पसरलेले आहेत आणि किती खाजगळगे मोह पडलेले आहेत. आवर्जून चालता चालता आम्हाला ठेच लागून आम्ही कुठं थांबू नये, हा भाव तुकोबारायांच्या अंतकरणात जागृत होतो. ऐका, मी अभंगाची निर्मिती अंदाज बांधतो. कधी तुकोबाराय करत असतील, ज्यावेळेस तुकोबारायांच्या आयुष्यातील दुःख नावाचा घटक भरपूर वाढत असेल आणि तुकोबारांना वाटत असेल बास आता सगळं सोडून द्यावं, पण त्यावेळी तुकोबारांची एक सात्विक वृत्ती कुठंतरी जागी राहत असेल आणि त्यावेळी तुकोबाराय सांगत असेल, देवा अरे हे संकट मला तुझ्यापासून पदच्युत करतात, तर असं काहीतरी कर की तो माझा परमार्थ टिकून राहावा, तुझ्यावरची श्रद्धा कायम टिकून राहावी. तर गुरुवारी धुंडा महाराज एक कायम वाक्य वापरायचे. महाराजांच्या प्रवचनामध्ये बऱ्याच वेळा ऐकायला मिळाली. परमार्थिक माणसाच्या आयुष्यात येणारी संकट ही त्याला परमार्थापासून पदच्युत करायला नाही, तर त्याचा परमार्थ अजून दृढ करायसाठी येतात. भक्त प्रल्हादाच्या आयुष्यात पावला पावलाला त्याच्या बापाने, त्याच्या वडिलांनी संकट आणली, पण परिणाम भक्त प्रल्हाद भक्तीपासून ढळला नाही, तर त्याची भक्ती अजून सुदृढ झाली, अजून निष्ठावान झाली. तशी आपली भक्ती अशी सुदृढ व्हावी, अशी निष्ठावान व्हावी, ही अपेक्षा तुकोबारांना सुद्धा लागलेली आहे. आणि त्या अपेक्षेपोटी तुकोबाराय आज भगवंताकडे विनंती करतात, हे भगवंता माझ्या अंतकरणात तू धीर दे, धैर्य दे. पण ते कशा प्रकारचं दे, तर त्यासाठी तुकोबाराय शब्द प्रपंच करतात आणि एक दृष्टांत आमच्या डोळ्यासमोर उभा करतात. अभंगाचं पहिलं चरण. रणी निघता शूर ना पाहे मागारे, रणी निघता शूर न पाहे मागारे, रणी निघता शूर न पाहे मागारे, रणी निघता शूर न पाहे मागारे. रणी निघता शूर न पाहे माघारी, रणी निघता शूर न पाहे माघारी, रणी निघता शूर न पाहे माघारी, रणी निघता शूर न पाहे माघारी. ऐशा मग धीर राखी आता, ऐशा मग धीर
धीर संसाराती अंतर ऐसा मद धीरे राखिया ऐसा मद धीरे राखिया रणेदा शूर न पाहे माघारी ऐशा मज धीरे राख आता संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय महाराज त्या धैर्याची विनंती करतात, पण ती उत्तरार्धात. पण अभंगाच्या पहिल्या असणाऱ्या 4 शब्दांमध्ये तुकोबराय सांगतात, देवा माझ्या अंतकरणात तू धीर दे. पण कसा धीर दे? तर युद्ध कराय निघालेल्या योद्ध्यासारखा. ढाल तलवार गुंतले दोन्ही कर मनमीर न झुंजार कैसा झुंजू, अशा योद्ध्यासारखा धीर देऊ नको. काय असतं, समाजात 2 घटक असतात. एक फक्त बोलतो पण करत अजिबात नाही, आणि एक बोलत नाही पण केल्याशिवाय राहत नाही. बघा, काही माणसं वाशकळ बडबड करत असतील, मला असंच करीन, आपल्या नादी गाव लागत नाही, आपल्या नादी हे करत नाही, आपला नाद भाऊकीत कोण करत नाही, हे समजून चालायचं फक्त बोलायच्याच कामात आहे. पण ज्या वेळेस करणी करायची, म्हणजे ज्या वेळेस कार्य करायची वेळ असते, त्यावेळेस तुका म्हणे शूर रणी गाडे म्हणी बुरबुरी. शूर माणूस युद्धामध्येच ओळखायचा. बडबड करणारा नुसतं म्हणजे काय असतात, एक समाजात एक वर्ग असा आहे, तो सांगतो. काही माणसं बोलतात आणि करतात, त्यांचा भाग निराळा. बोले तैसे चाले त्यांची वंदावी पावले, तो भाग निराळा ठेवून चालायचा. पण एक वर्ग असा आहे, तो फक्त पोकळ धमक्या देत राहतो. आपल्या मराठी भाषेत तो नुसत्या पोकळ बाष्पळ धमक्या देतो, पण करायच्या वेळेस तो तिथून कायम लांब धूम टाकून पळून गेलेला असतो. ऐका बघा, समाजात जगत असताना बरीच माणसं आम्हाला अशी भेटतात, अहो कधी अर्ध्या रात्री फोन करा, अर्ध्या रात्री तुमच्यासाठी आम्ही उभा राहू. आणि फोन करायची वेळ ज्या वेळेस येते, सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागतो. म्हणजे अशी काही माणसं आहेत, ती फक्त तुम्हाला शब्दाचा धीर देतात, पण ज्या वेळेस ओरिजिनल धीर द्यायची वेळ येते, त्यावेळेस मला तिथून ते लांब दूर पळून गेलेले असतात. मग तुकोबाराय अशा आडामतडाम अशा पळपुट्या माणसाची अपेक्षा तुकोबारायांच्या अंतकरणात नाही. असा पळपुटा धीर तुकोबारायला, म्हणजे उसना अवसान तुकोबारायला नको. तुकोबारायला जो धीर हवा तो ओरिजिनल हवा. तुका म्हणे चाली झाली चौदिशी उरला कशी खरा माल, वारे हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे पांडुरंग. ऐका, ओरिजिनल असणाऱ्या खऱ्या मालाला जास्त ब्रँडिंग मध्ये जास्त धावाधाव करावं लागत नाही. माल क्वालिटीचा असेल तर माणसं बाबळीत जायला जसं कमी करत नाहीत, तसं गोष्ट जर खरी असेल, सात्विक असेल आणि तिच्यामध्ये तेवढी ताकद असेल तर तिच्यासाठी वेगळी धावाधाव करावं लागत नाही. आपल्याकडे एक म्हण प्रसिद्ध आहे बघा, शूर ओळखावा रणी साधू ओळखावा मरणी. शूराची ओळख, साधूची ओळख साधूच्या मरणामध्ये होते, साधूची ओळख साधूच्या मरणात होते, आणि शूराची ओळख रणयुद्धामध्ये होते. आता तुकोबराय तुम्ही सांगता, रणी निघता शूर न पाहे माघारी. एखादा योद्धा कराय निघालेला रणी म्हणजे सैनिक, समोर मरण दिसलं तरी तो पाठीमागं पाहत नाही, असा भाव घ्यायचा. समोर कुणीही असू द्या, कितीही बलाढ्य माणसं असू द्या, तो पाठीमागचा पुढचा विचार करत नाही. एक वेळ मृत्यूला कवटाळतो, पण पाठीमागं पिछाहट करत नाही. त्या माणसासारखा, त्या रणयोद्ध्यासारखा धीर आमच्या अंतकरणात दे. काय तुकोबरायांचे शब्द योजना असतील आणि काय तुकोबराय दृष्टांत अगदी पटल असे देत असतील. युद्ध करायला गेलेला सैनिक समोर मरण दिसलं तरी पाठीमागं येत किंचित सुद्धा हलत नाही, छातीवरती गोळ्या घेतो, पण देश संरक्षण करतो. त्याच्यासारखा धीर माझ्या अंतकरणामध्ये दे, अशी अपेक्षा तुकोबरायांना आहे. पण आता एक प्रश्न निर्माण होतो, तुकोबराय तुम्ही सांगता त्या रणयोद्ध्यासारखा अंतकरणात आमच्या धीर द्या. अहो त्याला एक युद्ध करायचंय, तुम्हाला कोणतं युद्ध करायचंय म्हणून तुम्ही मागायला लागला की रणी निघता शूर न पाहे माघारी. तर साधा भाव सांगतो, अवे मृत्यूलोक महाराज ही असणारी खरं तर युद्धभूमीच आहे. कैलास जशी योग्यांची भूमी आहे, तपादिकांची भूमी आहे, वैकुंठ ही भक्तांची भूमी आहे, स्वर्गभूमी ही भोगभूमी आहे, तशी मृत्यूलोक ही महाराज रणभूमी आहे. विठ्ठल बघा, वैकुंठ ही भक्तांची भूमी आहे, वैकुंठ ही भक्त भूमी आहे. कोणत्याही संतांना विचारा तुम्ही कुठून आला, त्यावेळेस संत सांगतात आम्ही आयऱ्या गैऱ्या जागेवर नाही, आम्ही कुठून आलो, आम्ही वैकुंठवासी. वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलिले ते ऋषी सात भावे वरदाया.
भावे वरताया आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी ही बोलिले ते ऋषी साक्ष भावे वरताया आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी ही बोलिले ते ऋषी साक्ष भावे वरताया आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलिले जे रुची साच भावे वर्ताय. खर तर वैकुंठ ही भक्तभूमी आहे. कैलासी तपादिकांची भूमी आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज म्हणजे कैलास भूमी ही तपादिकांच्या योगियांची भूमी आहे. स्वर्ग ही भोग भूमी आहे. बघा तुम्ही स्वर्गामधील असणाऱ्या प्रत्येक देवाच्या अपेक्षा त्या प्रत्येक देवाची धाव कुठपर्यंत एक विशिष्ट भोगापर्यंत. पण नुसते भोग नाहीत तर मष्णंती दिव्यान दिव्य दिव्य भोगान. दिव्य भोग भोगायची जागा कोणती असेल तर ते महाराज स्वर्ग लोक आहे. पण आमचं मृत्यू लोकाच्या बाबतीत जरा गणित वेगळं आहे. मृत्यू लोकाला जसं मृत्यू लोक म्हणजे मरणाचं लोक म्हटलं जातं तसं ह्याच मृत्यू लोकाला महाराज युद्धभूमी सुद्धा म्हणायला काय हरकत नाही. इथं जन्माला येण्यापासून शेवटच्या मरण्याचा दारापर्यंत जाईपर्यंत महाराज आमच्या अंतकरणात युद्ध ठरलेलं आहे. कोणाच्या हृदयात युद्ध आहे, कोणाच्या मनपटलावर युद्ध ठरलेलं आहे, कोणाच्या बुद्धीमध्ये कायम युद्ध ठरलेलं आहे. म्हणजे भांडण नावाचा घटक कायम आमच्या पाचवीला पोचलेला आहे. हा युद्ध नावाचा घटक आमच्या पाचवीला पोचलेला आहे. बघा ह्या भांडणाच्या हे पण एक साधा नियम आहे. जो माणूस कायम भांडणामध्ये लक्ष देत असेल किंवा भांडणाच्या पाठीमागे धावत असेल तर त्याचं उजं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. आम्ही असा एक घटक पाहतो. माझ्या बापाच्या नावावर 35 एकर रान होतं. बापाने 30 एकर इकली पण गावाची जिरवली. राहिलेलं 5 एकर फुकीन पण भावकीची जिरवल्याशिवाय राहणारच नाही गाड्या. हे भांडणच आहे. त्याचं ओझं वाटोळ करणारच. आता ह्या मृत्यू लोकात कुणी येऊन द्या जन्माला त्याला भांडण करावंच लागतं. भांडण नावाचा घटक ठरलेला आहे. पण ते भांडण जरा सात्विक असावं. ज्यावेळेस तुकोबारायांना विचारलं तुकोबाराय तुम्ही कोणते भांडण करता, त्यावेळेस तुकोबाराय सांगतात आमचं भांडण आहे मनाशी, आमचं भांडण आहे विकारांशी, आमचं भांडण आहे नको त्या तापसांशी, नको त्या घटकांशी. ह्या जगात जन्मलेल्या देवाला सुद्धा महाराज युद्ध करावं लागलं. संतांना सुद्धा ह्या जगात युद्धच करावं लागलं. आणि तुमची आमची तर बात वेगळी निराळी महाराज. ते युद्ध नावाचा घटक तर आपल्या पाचवीला पुजलेला आहे. विठ्ठल जशी जशी जागा भेटेल तस तस सर्वांनी पुढे येऊन बसायचं आहे. तुम्ही थोडं इकडे पुरुष मंडळी थोडं ह्या साईडला या. थोडी थोडी जागा नाही तर पुढं सरकून बसा. जागेचे जरा अपुरीत आहे. महिला मंडळाला विनंती आहे तुम्हाला जेवढं इथं पुढं सरकून बसता येईल तेवढं बसा. म्हणजे पाठीमागं येणाऱ्यांना जागा भेटेल. बसा उठा उठा. पुढं आला म्हणून काळजी करू नका. मी काय माळा बेळा घालणार नाही. त्याच्यामुळे या सर्वांनी पुढे येऊन बसा. उठा सगळ्यांनी समोर येऊन बसा. विठ्ठल विठ्ठल बाबा थोडं इकडे सरा. विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की विठ्ठल विठ्ठल. ऐका मला अभंगाकडे जायचंय. फक्त का तुकोबाराय रणे निघता शूर अशी व्याख्या संकल्पना मांडत असतील. विकुमाता कमी करा. ह्या मृत्यू लोकात जगत असताना महाराज युद्ध आणि भांडण आमच्या पाचवीला पुजलेलं आहे. इथं जन्माला येणाऱ्या देवाला सुद्धा युद्ध करावं लागलं. इथं जन्माला येणाऱ्या साधू संतांना सुद्धा युद्ध करावं लागलं. आणि इथं जन्माला येणाऱ्या तुम्हा आम्हाला सुद्धा युद्ध महाराज करावंच लागतं. देवाला कोणाकोणाशी युद्ध करावं लागलं आता वेगळी सांगायची गरज नाही. रामायण आणि महाभारत आम्हा सगळ्यांना ज्ञात आहे. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांचं युद्ध कोणाशी झालं, रावणाशी झालं. आणि महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाचं युद्ध कोणाशी झालं. आता बरेच राक्षस ठरलेले आहेत. कुठं शूर्पणखा, कुठं कंस मामा, कुठं कौरव, म्हणजे कितीतरी जणांशी युद्ध देवाने केलं. आता एक सांगतो तुम्हाला, युद्ध करत असताना प्रत्येकाची एक उपाययोजना आणि प्रत्येकाची संकल्पना निरनिराळी. संतांना सुद्धा युद्ध करावं लागतं. संत तुम्ही तर तुमचा स्वभाव इतका की
तुम्ही कधीच कोणाही जीवाचा न गोडो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाची अशी तुमची संकल्पना. कोणत्याही जीवाला तुम्ही इजा न करणारा तुमचा स्वभाव. तुम्ही कसं काय युद्ध करता? ऐका, ममताळू माणूस युद्ध करू शकत नाही हा भाव आहे. ज्या माणसाच्या अंतकरणात फार दया आहे तो दुसऱ्याचा घातपात करू शकत नाही. घातपात करायसाठी सुद्धा माणसाचं हृदय तेवढं महाराज निर्बल लागतं. तिथं भावनेला थारा देऊन चालत नाही. ज्यावेळेस अर्जुन युद्धा करता उभा राहिला, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत, दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ जसा भगवंताने नेला. समोर भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, शशुरा, मातृला, भात्रा, पुत्रा, पौंत्रा, सखेंस्तता, स्वतःचा सासरा, स्वतःचा जावई, स्वतःचा बाप, भाऊ, जशी नातेवाईक अर्जुनाला समोर दिसायला लागली तसा अर्जुन गलित गात्र झाला आणि स्वतःच्या हातातलं गांडीवम संस्त्र त्यांनी ते हातातलं धनुष्य टाकून दिलं. आणि तो देवाला म्हणायला लागला, देवा, अरे ह्या माझ्या माणसांना मारून जर मला राज्य भोगायचं असेल तर मला ह्या मृत्यूलोकाच्या राज्याची अजिबात अपेक्षा नाही. जर ह्यांना मी मारलं, उद्या आमचं पिंडदान करणारं कोण राहणार नाही. मग त्याचा परिणाम काय होईल? पतंती पितृ हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. नको त्या कार्याला आमच्या घरातील मंडळी लागतील, नको त्या वासनेकडे आमची धाव होऊन जाईल. म्हणून मी काही केलं तरी तो युद्ध करणार नाही. मग ऐका, त्यावेळेस गीतेची संवेदना, त्यावेळेस भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, येथे वडील जय जय करती, तया नाम धर्म ठेवती, हे रानुष्ठती सकळ सामान्य जन. आज जर युद्धामधून जो पळून गेला तर तुझ्या पाठीमागे येणारी तुझी लेकरं आमचा अर्जुन शूर होता म्हणून म्हणणार नाहीत. तू हिथून धावून गेला तर आजपासून तुझी लेकरं म्हणतील आमचा बाप पळपुटा होता, आमचा बाप युद्धातून पळून माघारी गेल्यावर. ऐक, दया तिचे नाव भूतांचे पाळण अनेक निर्दळ खंडकाची. अरे एखादा मुलगा चोरी करायला लागला, समजा लहान एखादा मुलगा आहे आणि चोरी करून समजा शाळेतून येता येता त्यांनी खोडरोबड चोरली, घरी येऊन आईला दाखवली. आईला म्हणला, होय आई बघ, मी येता येता खोडरोबर घेऊन आलोय, पेन्सिल घेऊन आलो, पेन घेऊन आलो, वही घेऊन आलो. तर त्याच जागेवर आईने मला सन्न करणे त्याच्या कानसलीत लावणं कधीही चांगलं. तिथं आई म्हणली, वा बाळा, बरं झालं तो आणलं गड्या, बापाच्या केशाला ताप दिला नाही. एक आणलं, उद्यापासून अजून एक दुसरी वही आणायला सुरुवात कर. परिणाम असा होईल, ते आज लहान लहान चोऱ्या करेल पण उद्या दरोडे टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एखादा माणूस चुकीचा वागत असेल तर तिचं ताडण करणं म्हणजे त्याच्यावर केलेली दया आहे महाराज. आपण सगळी शेतकरी माणसं आहोत. शेतात वाढलेलं तण त्याला कुरवाळत बसण्यात महाराज काय त्यावरती दया नाही, तर ते तण उपटून टाकलं, त्यात उपटून टाकण्यात महाराज त्याच्यावरती दया आहे. एखादा दृष्ट माणूस असेल तर त्या दृष्टपानाला दुर्जनासी करीत आहे, त्या त्वचेला आहे दंड. दुर्जन माणसाला सहाय्य करणाऱ्या माणसाचा सुद्धा तुकोबराय सांगतात आम्ही त्यांची नाक कापून टाकावीत. तिथं मागचा पुढचा विचार त्यांनी करू नये. म्हणजे दृष्ट माणसावर केलेली दया ही सुद्धा पापच आहे. विठ्ठल तिथं माणसाचं मन असं धैर्यशाली असावं लागतं. तिथं त्याच्या अंतकरणात धीर धरावा लागतो. तिथं त्याला स्वतःचं अंतकरण पिळवटून भावना बाजूला ठेवून युद्ध करावं लागतं. तसं भगवान श्रीकृष्णाचं युद्ध झालं, रामप्रभूचं युद्ध झालं. आता मी त्यातले थोडे भाऊक थोडे गमती सांगतो. भगवान श्रीकृष्णाचं युद्ध झालं रावणाशी, भगवान श्रीकृष्णाचं युद्ध झालं कंसाशी. रामप्रभूंनी रावणाशी युद्ध करत असताना ऐका, रामप्रभूंचं रावणाशी ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस रामप्रभूंनी सैन्य कोणाचं गोळा केलं? वानरा हाती मिळवली किंवा घेवली लंका. त्यावेळेस माणसांचा विचार रामप्रभूंनी केला नाही. त्यावेळेस कोणाची सैन्य जमा केलं? त्या किष्किंधी नगरामध्ये सुग्रीवाची मैत्री केली आणि त्याचं संपूर्ण वानर सैन्य रामप्रभूंनी सैन्यामध्ये आणली. पाठीमागं ह्या संकल्पनेवर काय असतं, अलीकडं चांगल्याला एक वाईट विरोध करणारे घटक असतो. समाजात 3 प्रकारची माणसं असतात, तुम्हाला पटवून देतो. काही माणसं सज्जन असतात, काही माणसं दुर्जन असतात. सज्जनाच्या विरुद्ध दुर्जन. अडचण सज्जनाची नसते, अडचण दुर्जनाची नसते. अडचण असते त्या मधल्याची, त्याला आपल्या साध्या भाषेत कुच्चर म्हणतात. कायम वाईट गोष्टीला विरोध करणं आणि चांगल्या गोष्टीला पुढं ढकलणं हे काम सज्जनाचं. चांगल्या गोष्टीला विरोध करणं आणि वाईट गोष्टीला सहाय्य करत राहणं हे काम झालं दुर्जनच. पण अडचण दोघाची नसते, का तर दोघाची प्रतिभा वेगवेगळी ठरलेली असते. काय असतं, परकी माणसं ओळखणं सोपं आहे पण आपल्यातली परकी ओळखणं फार कठीण. तसं ते दुर्जन एक परवडला, सज्जन पण परवडला. एक वेळ माणसाला वाघ परवडला, सिंह परवडला, पण कुत्र अजिबात परवडत नाही. का तर वाघ सिंह डायरेक्ट नरडीचा घोड गेल पण मारून टाकेल, पण ते कुत्र लचके तोडू घायाळ करतं. तसं त्या कुच्चर माणसाचं काम असतं. सज्जन चांगल्याला
चांगल्याला पुढे ढकलणार, वाईट गोष्टीला विरोध करणार. दुर्जन कायम चांगल्या गोष्टीला विरोध करणार आणि वाईट गोष्टीला पुढे ढकलणार. पण कुच्चर असं असतं महाराज, ते चांगल्यालाही विरोध करतं आणि वाईटालाही विरोध करतं आणि स्वतःच खरं मांडत बसतं. तसा माणसातला हा घटक. परिणाम प्रभू रामचंद्रांनी माणसांच्या नादी न लागता वानरांना घेऊन गेले. त्या पुण्यामध्ये ते तुम्ही बालगंधर्वला कधी गेलात तर असे फोक आख्यान किंवा असे सवाल जबाबाची आख्यानं चालतात. तर मी तो मुद्दा सांगत होतो, त्यामध्ये एक माणूस उभा राहिला कायम चांगल्या गोष्टीला विरोध करणारा. तो म्हणला भगवान श्रीरामाने सगळ्या मानव जातीचा अपमान केला. काय अपमान केला? अरे माणसाने याची सोडून वानरांना घेऊन गेलं, हा माणसांचा अपमान आहे का? त्यावेळेस एका माणसाने सवाल जबाब चालतं, ते आधी ठरवूनच असतं पण ते फार ऐकायला बरं वाटतं. तुम्ही विचारसागर जर कधी वाचला ऐकला असेल तर त्यामध्ये पण मला तो सवाल जबाब आहे. म्हणजे प्रश्न विचारायचा, त्याला उत्तर अपेक्षित करायचं, उत्तर ठेवलं की लगेच त्या उत्तराला प्रश्न विचारायचा. सुंदर सवाल जबाब. त्याने प्रश्न केला, प्रभू रामचंद्रांनी माणसांचा अपमान केला. काय अपमान केला? वानरांना नेलं, माणसांना नेलं नाही. अपमान आहे मानव जातीचा. तर त्यावेळेस महाराज जबाब देणाऱ्या माणसाने फार दोन कारणं महत्वाची दिली. माणसांना का नेलं नाही ऐका. तर त्यांनी दोन कारणं उभा केली. एक, वानरांना नेल्यामुळं प्रभू रामचंद्रांना राशन खर्च पाण्याचं काही टेन्शन नव्हतं. समजा त्या वानरांच्या जागेवर आपण असतो तर ऐका, आता आपले दोन स्वभाव सांगतो. न नेण्याची कारण आपल्याला जर नेलं असतं तर युद्ध करायचं सोडून प्रभू रामचंद्रांना आपलं खाणं पिणं बघावं लागलं असतं. एक म्हणलं असता मला चपाती लागते, तर एक म्हणलं असता भाकरी लागते, पण नुसती भाकरी नाही ज्वारीची लागते. एक म्हणलं असता वांग खात नाही मी, एक म्हणलं असता बटाटा वाताळा आहे. देवाला स्वतःच्या बायकोला शोधायचं सोडून आपला स्वयंपाक आपल्या पोटासाठी झटावं लागला असतं. वानरांचं काही टेन्शन नव्हतं. राणा खायराची आपला दिसलं जाडकी तोडला पाला, खाल्लं भरलं पोट, आली उड्या मारत. पहिलं कारण माणसांना न नेण्याचं, का तर हे राशनचं, हे जमा पाण्याचा खर्च. का तर प्रभू रामचंद्राला चांगलं ज्ञात होतं की ह्या कलियुगातील माणसांची किंवा त्या काळातल्या माणसांची जीभ वाटती तेवढी साधी नाही. आमच्या जिभेचे चोचले पुरवता स्वतःची बायको सोडून ह्यांचेच चोचले पुरावे लागतील. त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी माणसांना नेणं नाही, पहिला कारण. आता दुसरा मुद्दा, माणसांना का न नेण्याचं कारण. तर तिथं आपला आड येणारा स्वभाव. सगळ्यांनी रामायण वाचलेलं आहे, महाभारत वाचलेलं आहे. नवे रामायण आणि महाभारत आमच्या इतकं रक्तात भिनलेलं आहे, त्यासाठी वेगळं काय सांगायची गरज नाही. बघा बापू, बऱ्याच वेळा एखाद्या नवीन मुलीचं लग्न जमलं की तिची आई सांगायला सुरुवात करते, हे पहा पुरी, तुझं आता लग्न होतंय, आतापर्यंत स्वैराचाराने तू जीवन जगलीस, उठायचा व उठली, झोपायचा व झोपली, पण आता सासरला गेल्यानंतर तसं काही करू नकोस. आमचं रामायण महाभारत इतकं रक्तात भिनलंय, ती पोरगी चालत म्हणते, आई अजिबात काळजी करू नको, जोपर्यंत घरी होती तोपर्यंत मी रामायण केलंय, आता एकदा सासरला जाऊन दे, मोकळ्या अंगाने महाभारतच सुरू करते. म्हणजे एवढं महाभारत रामायण आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्याच्यासाठी वेगळी मला संकल्पना उपाययोजना करायची गरज नाही. कोण राम कोण कृष्ण. माणसाला न नेण्याचं कारण सांगतो, आमचा स्वभाव. रामप्रभूंचं युद्ध झालं रावणाशी. आता रावण राहत होता श्रीलंकेमध्ये, आताची असणारी श्रीलंका, त्यावेळची लंका. आपण आतापर्यंत पुराणात ऐकत आलेलो आहे. लंका कशाची होती? तुम्ही बोलला तर मला अजिबात राग येणार नाही. लंका कशाची होती? सोन्याची होती. सप्तकोटी घरे. आता ते तुकोबारांनी सांगितलंय रावणाकडे किती संपत्ती होती, सोन्याची किती, चांदीची किती, शिशाची किती, पितळची किती. आता बाकीच्या पितळ विटा तांब्याशी मला देणं घेणं नाही, फक्त आपण सोन्यावर थांबू. ह्या सोन्यावर नाही, आपण त्या सोन्यावरती थांबू. ऐका, जर प्रभू रामचंद्रांनी वानराला घेऊन गेले, ऐका, वानरांना नेण्याचं पहिलं कारण राशनचा खर्च पाणी, जिबीचं चोचलं पुरवावे लागले नाही. आणि दुसरं कारण आमचा स्वभाव. आमचा स्वभाव महाराज असा आहे, मग माझी होतील कामारी ते वाचून ये रे मारी, किंबहुना आचाराचरी तो ईश्वर म्या. जे जे माझ्या कामाला येईल ते आम्ही कसं आम्हाला जवळ करता येईल, जे जे आडपडे देखे ते तुले गे विषयाचं साठी. ज्ञानोबराय सांगतात, आमच्या डोळ्याला जे काही दिसल ते आमच्या फायद्याला कसं येईल आम्ही कायम झटत राहतो. काय होतं, जुना काळ होता, जुन्या काळी माणसं भावनिक होती, काही झाली तरी माणसं नाती जपायची. नंतरचा दादा थोडा काळ असा प्रॅक्टिकल आला, त्या काळामध्ये माणसं नात्यात फायदा पाहायला लागली. पण अलीकडचा काळ आमचा जरा प्रोफेशनल आहे. आम्ही फायदा असेल तरच माणसाला जवळ करतो, नाही तर ती वाचून ये रे मारी. आमच्या फायद्याचा माणूस तिकडं मेला तरी आम्हाला देणं घेणं नाही. हा आमचा स्वभाव, गोळा करायचा स्वभाव. वानरांचं काय टेन्शन नव्हतं, का तर वानराला सोने रुपये मृतिके समान, माणिक पाशान खडे तैसे. त्यांना रानातला दगडी सारखा सोनही सारखं. पण आपलं जरा वेगळं आहे गड्या.
जर रामप्रभूंनी वानरांच्या जागेवर आपल्याला नेलं असतं तर तिकडं सीतामातेचा शोध घेण्याऐवजी रामप्रभूला आपल्याला शोधावं लागलं असतं. लाकाला चिटकून खाली आलंय. माणसं म्हणली असते देवा तुझी बायको तुला लकलाभ 1 किलो जरी झालं तरी बाज गाड्या बसून खाय पुरतं झालं. आपला स्वभाव महाराज जे काही नजरेला दिसल ते गोळा करण्यावर आपली कायम नजर. पटवून देतो तुम्हाला आपल्या स्वभावाचं, तुम्हाला सांगतो, वर्णन सांगतो. एक शेतकरी डोंगराळ भागात भाताची साळीची शेती करायचा. 4-5 महिन्यानंतर भात चांगला झाला. भाताची लागवड केल्यानंतर 4-5 महिन्याने चांगला तांदूळ झाला. तांदळाची साळणी केल्यानंतर त्याचे चांगले 30-40 गोण्या तांदूळ भरला. आता जुन्या काळातला दृष्टांत, त्यावेळेस काय ट्रॅक्टर पिकअपची सोय नव्हती. त्यांनी बैलगाडीमध्ये त्या सगळ्या तांदळाच्या गोण्या टाकल्या आणि डोंगराळ भागातून घराकडे वाटचाल करत निघाला. आता डोंगराळ भागातला रस्ता असल्यामुळे खडबडीत धडधडीत रस्ता. चालता चालता त्या बैलगाडीतून एक तांदळाचं पोतं खाली पडलं. जसं पोतं खाली धपकरणी पडलं, थोडं उशिरा पडलं पण खाली पडलं, पण ते खाली पडल्या फुटलं. ऐका, जसं ते धपकरणी खाली पडलं, तांदळाचं पोतं फुटलं, तसं त्या तांदळाचा वास मुंग्यांना गेला आणि चांगले 100 मुंग्या गोळा झाल्या. आता प्राण्यांकडून कीटकांकडून एक गुण घेण्यासारखा आहे महाराज. ते खायचं झालं तर एकटे कधी खात नाहीत. कावळा जरी एकटा खायचा झाला, कावळ्याला जर मांसाचा तुकडा मिळाला तर तो एकटा खात नाही. काव करून भावकीतली 4-5 गोळा केल्याशिवाय महाराज ती पंगत कधी बसवत नाही. आपलं निराळ आहे. काही वेळेस तुम्ही पुणे भागात मुंबई भागात जा, दार लावून खाणारा एक घटक मी तुम्हाला कायम दाखवून देत. परिणाम असा झाला, त्या मुंगीला त्या तांदळाचा वास आला. तिने जाऊन बघितलं तांदळाचं पोतं. तिने 500-500 स्वतःच्या भावकीतली घरातली गावातली माणसं गोळा केली. सगळ्यांनी येऊन ओंजळभर तांदूळ नेले आणि त्या गपचूप निघून गेल्या. आता माणसाचा स्वभाव सांगतो ऐका, म्हणजे का आपल्याला नेलं नसेल रामप्रभूंनी. दुसऱ्या वेळी तिथं एक चिमणी आली. चिमणीने स्वतःच्या 4-5 मैत्रिणी गोळा केल्या. 2 ओंजळ तिनेही तांदूळ महाराज खाल्ला. चोचीत काय पकडला, उडून निघून गेली. कालांतराने तिथे एक गाय आली. त्या गायीने पाहिला तांदूळ. तिने चांगला 1-2 किलो तांदूळ असा भरपेट पोटभर खाल्ला. पोट भरल्यानंतर ती निघून गेली. पण कालांतराने त्या तांदळाच्या पोतापाशी एक 2 पायाचा माणूस आला. काय झालं असेल बर? माणसाने आपलं 2 ओंजळ तांदूळ खाल्ला, मूठभर घेतला आणि तो निघून गेला. अहो, पोत्यासकट तो गायब झाला. हा आपला स्वभाव. म्हणजे आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा आमच्या थोड्या मूलभूत गरजा आहेत. थोडं काळानुसार अपडेट झालं तर अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर या आमच्या 5 मूलभूत गरजा. पण ह्या गरजा भागवता त्या गरजांपेक्षा जास्त काय असतं, आमच्या घरात कमी ना आमचं आडगळीला जास्त पडलेलं असतं. पण त्या आडगळीचं आम्हाला सहज सुटतही नाही, सोडवताही येत नाही. एखाद्याला म्हणलं ना ते न लागणारी वस्तू आहे, एखादी चिंदी न लागणारी येईल कशाला पुसायच्या कामाला, तो सहजासहजी माणूस टाकून देणार नाही. ते बघा कैलासवासी नामदेव बाप्पा कायम एक मला त्यांचे थोडे दृष्टांत आवर्जून आठवतात. एका माणसाने एक कापड कोणीतरी चांगलं दिलं, त्या कापडाचा त्यांनी पायदामा शिवला. पायदामा जीर्ण झाल्यानंतर त्यांनी खालून पाडला आणि त्याचा 3-4 केला. परत थोडा अजून खराब झाल्यानंतर त्यांनी त्याची चड्डी शिवली. चड्डी फाटून गेल्यानंतर त्याची फक्त नाडी राहिली. मग त्या नाडीचं त्यांनी काय केली, वात करायला सुरुवात केली. आणि नुसती वात झाल्यानंतरही ते टाकून दिली नाही, तर त्या वात्याची राहिलेली खालची राख त्या राखने सकाळी दात घातच बसला. म्हणजे ती गोष्ट पिळून कशी आम्हाला टाकून देता येईल ह्याचा आमचा कायम प्रयत्न राहिलेला असतो. हा भाऊ प्रभू रामचंद्राला माहीत झाला घड्या, ह्यांच्या नादी जर मी लागलो तर त्रेतायुग नाही कलियुग आलं तरी माझी बायको मला लंकेतून माघारी आणता येणार नाही. त्यामुळे माणसाला न नेण्याची कारण हीच विठ्ठल. आता दुसरं युद्ध संतांचं. देवाचं युद्धावर बऱ्याच कथा सांगता येतील, पण आपल्याला त्याकडे जास्त जायचं नाही. आपल्याला मानवाच्या युद्धाकडे यायचं. अभंगाचं पहिलं चरण आणि दुसऱ्या चरणाचा भाव जरी अंतकरणात उमटला तरी बस, बाकीचं काही नाही. दुसरं युद्ध आहे संतांचं. अहो संत तुम्ही तर अगदी ममताळू, तुम्हाला कोणत्याही जीवाला टीचभर जरी ये जा झाली तर तुमच्या अंतकरणातून डोळ्यातून आसवं धायावं लागतात. आणि तुम्ही कसं काय युद्धाची अपेक्षा करता? युद्ध करायचं म्हणजे काय लोह मांसादी घाटी, म्हणजे मांस येणार, तिथं रक्त येणार. तुकोबाराय म्हणतात अशा युद्धाची आम्हाला अपेक्षा नाही. मग आमचं युद्ध कोणाशी? अंतर्बाह्य जग आणि मन. अंतर्बाह्य जग आणि मग अंतर्बाह्य जग. रात्री दिवस युद्धाचा प्रसंग
प्रसंग अंतर्बाह्य जग आले मन अंतर्बाह्य जग आली रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकोबराय सांगतात आम्हाला सुद्धा युद्ध करायचं, आम्ही देवाकडे अपेक्षा करतो त्या युद्धाची. ऐका, का अपेक्षा करतो युद्धाची? तर आम्हाला रात्रंदिवस युद्ध करायचंय. कोणाशी? तर अंतर्बाह्य जग आणि मन. आतमधले आणि बाहेरचे विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ह्या विकारांशी, षडविकारांशी आम्हाला युद्ध करायचंय. काय युद्ध तुकोबराय तुम्हाला त्या विकारांशी करायचंय? अहो ह्यातील एक एक विकार त्या एका एका विकाराने भल्या भल्या जणांना खड्ड्यात घातलेला. येडका मदन केवळ पंचानन धडक मारली शंकरा. आता कितीतरी अशी मोठ्या मोठ्यांची यादी आहे. ते एकट्या कामाने कितीतरी जणांच्या चंद्रा पडली भगे इंद्र झाला चंद्रा पडली भगे इंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. अशी कितीतरी मोठ्यांची यादी आहे की हे काम क्रोध विकारादी घटका माणसाला निर्बुद्ध करतात. तुम्हाला पटवून देतो. त्या महाभारतात एक पद येतं, शुद्धा निर्नुदती प्रज्ञानम धर्मबुद्धी विपोहती. माणसाला लागलेली भूक माणसाची धर्मबुद्धी नष्ट करणारी असते. मग ती भूक नुसती पोटाची नसते महाराज. कोणाला सत्तेची भूक आहे, कोणाला मानाची भूक आहे, कोणाला संपत्तीची भूक आहे, कोणाला देखणेपणाची भूक आहे, कोणाला अधिकाराची भूक आहे, तर कोणाला कशाची भूक आहे, कोणाला विकाराची, कोणाला वासनेची. ही लागलेली भूक माणसाला कधी खड्ड्यात घालेल आणि त्याची धर्मबुद्धी कधी नष्ट करून टाकेल कळून सुद्धा येत नाही. बघा आपल्याकडे सांगतात ती लागलेली भूक माणसाची धर्मबुद्धी नष्ट करते. विकाराची भूक माणसाला ना 2 वर्षाची लहान बाळ दिसून देतं, ना 15 वर्षाची तरुणी पाहून देतं, ना 25 वर्षाची तरुणी पाहून देतं, ना 80 वर्षाची वृद्ध महिला पाहून देतं. ही विकाराची भूक आहे महाराज. ह्या भुकेपुटी माणूस कधी निर्बुद्ध होईल कळून सुद्धा येत नाही. मग अशा भूका असे विकार माणसाला त्रस्त करणारे असतात. हे विकार आम्हाला लागू नये अशी अपेक्षा तुकोबरायांना निश्चित असेल. आणि महाराज विकारापासून लांब जा, कामापासून लांब जा, क्रोधापासून लांब जा. हे बोलायला सोपं आहे, याच्यावरती बरेच प्रबंध लिहिता येतील, निबंध करता येतील, पण ते सोडणं फार कठीण. इथं आम्ही बऱ्याच वेळा सांगू असं करा तसं करा, पण ते आम्हाला सुटले बाकीच्यांची काय ख्याती. ते तुकोबरायांनी ज्ञानोबरायांनी बोलू जाणं गड्या, काम नाही झालो पाही रिकामा. तो भाव आमच्या अंतकरणात अजिबात कधी उमटणार नाही, उमटू शकत सुद्धा नाही. का तरी अलीकडचं कलियुग आहे. जुना काळात आणि अलीकडच्या काळात जमीन आसमानाचा फरक आहे. जुन्या काळी नजर दूषित करणारी, वाचा दूषित करणारी साधनं अशी तुम्हाला रस्त्यावरती मिळत नसायची. अलीकडे ती साधनं आम्हाला सुलभ झालेली आहेत. अलीकडे 30 सेकंदाचा काळ आहे. नाही आवडलं की ढकल वर, नाही आवडलं की वर ढकल. त्या 30 सेकंदाच्या नादात आमच्या पोरांच्या डोळ्यासमोर काय काय येत असेल तुम्ही महाराज विचार सुद्धा करू शकत नाही. इथं नजर दूषित करणारी, वाणी दूषित करणारे, तुमचं आयुष्य दूषित करणारी बरीच साधनं तुमच्या अंतकरणात आहेत. ते तुमच्या शरीरात आहे, तुमच्या घरात आहे, ते तुमच्या खिशात सुद्धा आहेत. मग अशा साधनांपासून महाराज आपला बचाव होणं फार कठीण आहे. काय असतं, व्यसन करायला ताकद लागत नाही. आयुष्यभर जसं निर्व्यसनी राहायला ताकद लागते, तसं अलीकडच्या काळात हे फार कठीण आहे. चांगलं कोणतं, जगणं चांगलं आणि राहणं साधं, ते कायम चांगलं असतं. खरं तर साधेपणा हा कधी ब्रँड नसतो, पण कोणताच ब्रँड हा साधा नसतो. पण साधेपणा हा निश्चित एक ब्रँड ठरलेला असतो. पण हा ब्रँड टिकवता येणं फार कठीण, आणि ते अलीकडच्या कलियुगात टिकवणं फार कठीण. ते तुकोबरायांनी ज्ञानोबरायांनी म्हणून जाणं, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जगाने मन. तुकोबरायांचं युद्ध पाहिलं, ज्ञानोबरायांचं युद्ध पाहिलं, देवाचं युद्ध पाहिलं. आता आपलं युद्ध पाहू आणि अभंगाला पूर्ण विराम देऊ. आपलं कोणाशी युद्ध असतं? तर आपलं युद्ध आपल्या मनाशी, आपलं युद्ध आपल्या विकारांशी. ते केलं तरच माणसाचं कल्याण आहे. पण आपलं युद्ध असतं, आपलं युद्ध आपल्या घरातल्या माणसांशी, आपलं युद्ध आपल्या रक्ताच्या माणसांशी. एक भाव लक्षात घ्या, ह्या कलियुगामध्ये माणसाला किती जरी वाटत असेल मी मोठा, माझ्याकडे पैसा मोठा, माझा बंगला, माझी गाडी, माझी बायका पोरं, पण एक काळ निघून गेल्यानंतर, तुमचं हे तारुण्य संपल्यानंतर किंवा या जगातून तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पाठीमागं तुमच्या लेकरा बाळांचा सांभाळ करणारी तुमची घरचीच असतात, ज्यांना आज तुम्ही शिव्या देताय. ते काल एक वाक्य फार माझ्या डोळ्यासमोर चांगलं गेलं. मी 4 वेळा कायम वाचायचं काम करतो, त्याच्यामुळे थोडे का होईना एक संकल्पना, एक नजर येते. ते असे 4 वेळ होते. पुतण्याच्या लग्नात बँड समोर नोटा उडवणारा चुलता, त्याच चुलत्याच्या विरोधात ज्यावेळी जमिनीचा वाद तो पुतण्या जिंकतो, त्यावेळेस तोच पुतना त्या चुलत्याच्या समोर कॉलर वर करून ताट मानाने चालायला लागतो.
म्हणजे ह्याच्या लग्नात तो पुतना माझ्या पोराचं लग्न म्हणून रात्रंदिवस नाचत राहिला आणि तेच पोरग जमिनीच्या एक तुकड्याच्या वादासाठी उद्या कॉलर वर करून त्याच पुतण्यासमोर त्याच चुलत्यासमोर छाती काढून चालायला लागला. नात करता काय आपला? अशी जिरवाजिरवी आमच्या कायम अंतकरणात वाढलेली आहे. ऐका, तो सरकारने नियम काढला, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. पण तो नियम आम्ही आमच्या अंतकरणात असं घेतला, झाडे लावा, झाडे जगवा, हे तर गेलं लांबच. आमचं लावण्यावर कमी, आमचं तोडण्यावर जास्त लक्ष. बघा, एखादं पोरग जर चुकीचं काय कार्य करत असेल, ते जुन्या काळी शाळा शिकत नसलं, शाळेत काय करत नाही, तर त्याला कुठंतरी शेळ्यांमागं गुरांमागं दिलं जायचं. तिथंही गेलं तर ते नीट काम करत नसायचं, त्याला कोणत्या तरी एखाद्या सावकाराच्या हाताखाली दुकानात ठेवलं जायचं. पण त्याचं डोकं असं तिथं पुड्या पाडण्याविषयी पुड्या फोडण्यावर त्याचा जास्त जोर. मग शेवटी हाताश होऊन त्याला कोणतं ना कोणतंच एक सत्कार्य दिलं जायचं. तसं अलीकडच्या काळात एक तसं सत्कार्य ठरलेलं आहे. सरकारने आमच्यासाठी नियम काढला, पाणी अडवा, पाणी जिरवा, म्हणजे उद्याचे तुमचं भविष्य चांगलं होईल. पण आम्ही तो नियम आमच्या डोक्यात असा घेतला, पाणी अडवा, पाणी जिरवा नाही. आमचा नियम, ह्याला अडवा, त्याची जिरवा, त्याला पाडा, त्याला मोडा. अशी एकामेकाची जिरवण्याच्या नादात आमची कधी जिरून जाते आमच्या लक्षात सुद्धा येत नाही. विठ्ठल, आमच्या मानवी जीवनाचं सुद्धा युद्ध ठरलेलं आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, पण आपलं तो युद्ध निराळं. पण इथं तुकोबारायांचं युद्ध महाराज आपल्याला अपेक्षित आहे. देवाने विचारलं, तुकोबाराय तुमचं युद्ध नेमकं कोणाशी? आता देवाचं युद्ध देवाला माहित, आपलं युद्ध देवाला माहित. आज आपल्याला संतांचं युद्ध पाहायचं, 15 मिनिटात 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम द्यायचा. तुकोबाराय नेमकं तुमचं युद्ध कोणाशी आहे? काय युद्ध कधी होतं? ऐका, भांडण कधी होतं? एखादी गोष्ट ज्या दिवशी आम्हाला त्रास द्यायला लागते, आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे ज्या वेळेस ती गोष्ट जाते, त्यावेळेस माणूस शेवटचा पर्याय म्हणून भांडण निवडतो. मग तुकोबाराय तुम्ही युद्ध करायला निघाला, पण नेमकं तुम्हाला काय त्रास देतंय, काय तुम्हाला छळतंय? तर मला त्रास देणारी कोणती घटक आहे, ती गोष्ट तुकोबाराय सांगतात. अभंगाचा दुसरा चरण. संसार हाती अंतरल दूरी, संसार हाती अंतरल दूरी, हाती अंतरल दूरी, संसार हाती अंतरल दूरी, संसार हाती अंतरल दूरी, पाठीमागचा आवाज पाठीमागचा कमी करा. आता कृपा करी नारायण, नारायण, आता कृपा करी नारायण, संसार हाती अंतरल दूरी, संसार हाती अंतरल दूरी. संसारा हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी नारायणा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबारायांना त्रास देणारी घटक गोष्ट तुकोबाराय आम्हाला सांगतात. ह्या संसारामध्ये जगत असताना, झटत असताना, ह्या संसारामुळे मी त्रस्त झालेलो आहे. संसारा हाती अंतरलो दुरी. देवा, तुझ्यात आणि माझ्या सर्वात अडचण करणारी कोणती घटक असेल तर ती संसार. बघा, तुकोबारायांचे अभंग आहेत. तुकोबाराय सांगतात, परमार्थाला आड येणाऱ्या जवळच्या जरी गोष्टी असतील तर त्या माणसाने आपोआप दूर करून टाकाव्या. जेने गडी नारायण अंतराय होत बापमाय वरदाविते, येर प्रिया पुत्र धन कोण लेखा करतेसी दुःखा पात्र शत्रू. आपल्या परमार्थाला आडवे येणारे आमचे आई वडील जरी असले तरी माणसाने त्यांचा त्याग करावा, पण परमार्थ करावा. का तर काय होतं, साधा नियम आहे. आम्ही किती दिवस दुसऱ्याचा विचार करत जगत राहणार आहे? जो माणूस कायम दुसऱ्याचा विचार करत राहतो त्याला अंतकरणामध्ये आयुष्यामध्ये दुःखच भोगावं लागतं. कधी तर जगत असताना आपण सुद्धा आपल्या आयुष्याच्या पुस्तकाचं पान कोरं राहण्यापेक्षा, एखादं पान कोरं सोडण्यापेक्षा त्यावर ते चांगलं कसं लिहिता येईल, चांगलं कसं करता येईल यासाठी झटणं फार गरजेचं आहे. हा दुसऱ्यासाठी झटावंच, जगावंच, पण कधी कधी सेल्फिश राहणं, कधी कधी स्वतःसाठी जगणं तेवढंच महाराज गरजेचं असतं.
का तर अलीकडचं कलियुग आहे, इथं वाट दाखवणाऱ्यापेक्षा वाटा लावणाऱ्यांची संख्या वाढली. अलीकडच्या काळात इथं कोणाला वाटत नाही तुमच्या पोराने गाथा वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी, तुमचं घरदार चांगलं असावं, तुमच्या पोराने निर्व्यसनी राहावं. अलीकडच्या काळात एक घटक असा आहे, त्याला वाटतं तुमच्या घराचं उजं वाटचोळ कसं होईल त्यासाठी तो कायम प्रयत्नशील राहत असतो. तुमच्या पोराने मांस, मदिरा, सट्टा, जुगार, वेश्यागमन याच्या नादी लागावं, मग त्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहत असतात. म्हणजे जगात एक नियम असा आहे, ऐका, आपल्या जखमा इथं सगळ्यांसमोर उघड्या करायच्या नसतात. आपली दुःख सगळ्यांसमोर हसून सांगायचे, रडून सांगायचे नसतात. आपलं मन सगळ्यासमोर ह्या जगात मोकळं करायचं नसतं. का तर कलियुगात एक घटक असा आहे, ते तुमचं दुःख तुमच्यापाशी रडून ऐकतो, पण त्या दुःखाचा बाजार गावात मांडत असताना हसून मांडल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्या जखमा सगळ्यासमोर उघड्या करायच्या नाहीत. का तर इथं प्रत्येकाच्या घरात औषध नाही, पण प्रत्येकाच्या घरात मिठाच्या भरण्या भरून ठेवलेल्या आहेत. मग निश्चित आपलं अंतकरण जर कुठं उघडं करायचं असेल तर त्या भगवंता व्यतिरिक्त ह्या जगात दुसरी कोणती जागाच नाही. जरी पाप केलं तरी तिथं जाऊन बघा तुम्ही, मी आपल्या धर्माचा अपमान करत नाही, पण तुम्ही थोडं ख्रिश्चन धर्मांच्या प्रार्थनास्थळीमध्ये जा. बऱ्याच वेळा असं दिसतं त्या माणसाने काय पुण्य पाप केलं तरी मला ते त्यांच्या देवासमोर जातात आणि सांगतात, आम्ही असं असं केलं, आमच्याकडून असं असं पाप झालं. तसं आपली सुद्धा महाराज एक बोलायची अशी जागा रिकामी ठरली पाहिजे. ती एक व्हॉट्सअपला बघा, अलीकडे एक तो मेसेज कायम फिरत असतो. माणूस एवढाही देखणा नसतो व्हॉट्सअपच्या डीपी सारखा, आणि एवढाही कुरूप नसतो आधार कार्डावरच्या फोटो सारखा. तो कसा ते त्याच्या मनाला चांगलं माहित. माता जाणे बापा, मन जाणे पापा. ऐका, ह्या मुलाचे वडील कोणी, आईला चांगलं न्यात, तसं आपण काय पाप केलंय त्या पापाचा भागीदार आपलं मन असतं महाराज. आणि हे मन उघडं करायची जागा कोणती असेल तर ती भगवंता व्यतिरिक्त ह्या जगात तिसरी कोणती नाही. म्हणून तुकोबराय स्वतःची ती भावना, स्वतःचं मन भगवंतासमोर उघडं करतात. संसारा हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी नारायणा. देवा तू माझ्यावरती कृपा कर, माझ्या अंतकरणात धीर दे. का तर तुझं ब्रीद वाक्य असं आहे, तू सहजासहजी कोणाला सोडत नाही. तू दीन वसल, दीन बंधू, दीन दयाळ आहेस. अरे तू प्रत्येकाचा उद्धार केला, मग आमचा का उद्धार करणार नाही. ऐका, जगत असताना परमार्थात किंवा संसारात जगत असताना पावला पावलाला संकट येतात, पण ती संकट आपल्याला परमार्थापासून पदच्युत करणारे असतात. इथं झाडाला उलट टांगून घेतलेल्या वटवागळाला देव मोकळं पडून देत नाही, सोडून देत नाही. मग आपल्याला कसं वाऱ्यावर सोडेल. त्यांनी शूर्पणखेचा उद्धार केला, त्यांनी रावणाचा उद्धार केला, त्यांनी कंसाचा उद्धार केला, मग आपलाही करणारच. फक्त आपली दृढ भावना त्याच्यावरती असणं फार गरजेचं आहे. भगवंताच्या दारामध्ये वेळ आहे, भगवंताच्या दारात वेळ आहे, पण अंधार मात्र अजिबात नाही. ते अलीकडचं कलियुग आहे महाराज. अलीकडच्या कलियुगात असत्यासी रिजले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांची. अलीकडच्या कलियुगात सत्याने चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर धुंडून येत असतं, हा नियम ठरलेला आहे. पण सत्य ते महाराज शेवटी सत्यच. का तर तुका म्हणे चाली झाली चौदेशी, उरला कशी खरा माल. एखाद्या पितळेने मी सोनं म्हणून गावभर जरी डंका पिटवला तर शेवटी महाराज ते मोडीच्या वेळेस पितळ म्हणून मोडलं जाणार आणि सोनं सोन्याच्याच रूपात विकलं जाणार. तुकोबारांचा हा भाव लक्षात आला. भगवंता माझ्या अंतकरणातील धीर कमी झाला तर मी तुझ्यापासून पदच्युत होईल. तुझ्यातील आणि माझ्यातील लाखो किलोमीटर अंतर जर वाढत गेलं तर मला दुःखाच्या दरीत कोसळावं लागल. तरी दुःख माझ्या अंतकरणात नसावं, त्यासाठी तू मला धीर दे, तू मला जवळ कर. पण देवाने प्रश्न विचारला असेल, तुकोबाराय तुम्ही आम्हाला म्हणता धीर द्या, त्या रणयोद्ध्यासारखा धीर द्या, पण काय म्हणून धीर द्यायचा. तुम्हाला माझा स्वभाव माहित नाही का. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. काय घेतल्याशिवाय मी कोणाला देत नाही. तुम्ही काय दिलं मला. तुकोबाराय सांगतात मी काय दिलं. अभंगाचं तिसरं चरण. वागवितो तुझिया नामाचे हत्यार, 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 वागवितो तुझिया वागवितो तुझिया नामाचे हत्यार, वागवितो तुझिया नामाचे हत्यार. अति बडी वार मिरवे तो, अति बडी वार मिरवे तो, संसाराची अंतर लोक
नामाचे हत्यार हाची बडीवार मिरवितो. बडीवार म्हणजे मोठेपणा. अरे तुझं भजन करतो हेच मोठेपणा आमच्या अंतकरणात आहे. आम्ही आयऱ्या गैऱ्याचे चेले नाही, आम्ही असलो तर तुझे भक्त आहोत. ऐका, आमच्या संप्रदायात एक नियम आहे. इथं जर सोन्याची चेन तुम्ही गळ्यामध्ये घालून फिरत असाल तर चोराची नजर तुमच्यावर जाते. पण ज्यावेळेस तुम्ही तुळशीमाळ गळ्यात घालून फिरता त्यावेळेस त्या जगाच्या बापाची नजर कायम तुमच्यावरती असते. आम्ही आमच्या गळ्याची तुळशीची माळ घालतो. खरं तर ही माळ आम्ही बऱ्याच अंशाने घालतो. ही माळ आम्हाला कधी कधी भगवंताची बायको पत्नी अशा अंगाने सुद्धा महाराज, म्हणजे आमचं ही माळ म्हणजे आमचं मणिमंगळसूत्र आहे. कस काय बर? का तर आम्ही तिथं महाराज सादृश्यता नावाचा वाद इथं आम्ही वापरतो. तुम्ही विचारसागर वाचत असाल तर तिथं सादृश्यता म्हणजे ज्या जागेवर जाईल तिथं तुम्हाला तीच गोष्ट दिसत राहणं, याला म्हणायचं सादृश्यता. तुम्हाला भास होत राहणं. आम्ही कोणतंही नातं जोडायचं झालो तर देवाशी नातं जोडतो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिन्यानी भ्राता, विठ्ठल वित गोत चित्ता. आम्ही विठ्ठलाला सगळं काही मानतो. आमची विठ्ठल आई, आमचं विठ्ठल बाप, आमचा विठ्ठल नवरा, आमचा विठ्ठल भाऊ, आमचा विठ्ठल बहीण, आमचा विठ्ठल मित्र. अशा बऱ्याच अंगाने महाराज आम्ही आमचं नातं त्याच्याशी जोडतो. म्हणून आम्ही आमच्या गळ्यात तुळशी माळ घालतो. आणि एक लक्षात घ्या, ऊर्ध्व पुंड्रभार कंठी शोभे माळ, कापिजे कळी काळ तयाबेने. ज्याच्या कपाळावरती उभा गंध आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल त्याला महाराज जगाला त्रस्त करणारा काळ सुद्धा थरथर थरथर कापत राहतो. परिणाम तुकोबराय सांगतात, देवा तुझ्या नामाचे वागवितो, तुझ्या नामाचे हत्यार हाची बडीवार मिरवितो. संसार हाती अंतरुलो दुरी, आता कृपा करी नारायणा. आणि जर देवा तू आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीस, आम्हाला तू धीर दिला नाही, धैर्य दिला नाही, आणि जर आमची पिछेहाट झाली तर ती पिछेहाट झाल्यानंतर आम्हाला कोण नावं ठेवणार नाही, तर ती नावं तो कमीपणा, म्हणजे इथं कमीपणा आमचा येणार नाही, कमीपणा तुझा येईल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझा फिरता माघार, तुका म्हणे माझा फिरता माघार, तुका म्हणे घरी माझा फिरता माघारे, तुका
आजच्या प्रसंगी हा अभंग निवडण्याचं कारण फक्त एकच, तो धीर नावाचा शब्द. आजचं कीर्तन किम निमित्त आहे, सर्वांना ज्ञात आहे. अगदी 5 मिनिटात आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. गेल्या 2 वर्षापूर्वी आमचे असणारे चुलते श्री हरी ज्ञानदेव कदम, खरं तर हरिभाऊला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. भाऊंचं जाणं फार विदयद्रावक आणि हृदयाला पिळवटून टाकणार होतं. काय असतं, एखादा घरातील वृद्ध माणूस गेला तर माणूस मनाची समजूच घालतो. वय होतं, काय होतं, पण एखादा धडधाकट तरुण डोळ्यासमोर हरवला तर त्या कुटुंबाचं आयुष्य आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. गेल्या 2 वर्षापूर्वी भाऊंचं जाणं म्हणजे तर प्रत्येकाच्या आयुष्यातील महाराज एक असा जवळचा मित्र आणि एक भावना जपणारा, कुटुंब जपणारा व्यक्ती जाणं होतं. मी खरं तर त्या दुःखाचा, त्या मृत्यूचा अगदी जवळचा साक्षीदार आहे. ज्यावेळेस अघटित घटना झाली त्यावेळेस हरिभाऊला दवाखान्यात नेईपर्यंत मी त्याच गाडीमध्ये होतो. तो प्रसंग आजही आठवला तर आताही अंगावरती काटा येतो. त्या प्रसंगाला मी स्पर्श करू शकत नाही, कारण जर तो प्रसंग मी सांगायला लागलो तर मी 1 सेकंद सुद्धा बोलू शकत नाही. पण फार विदयद्रावक प्रसंग, आयुष्यामध्ये रक्ताला कधी न स्पर्श केलेला. पण भाऊचं जवळजवळ 1-1.5 लिटर रक्त त्यावेळेस माझ्या अंगावरती सांडलेलं. पण असा विदयद्रावक दुःखाचा प्रसंग, अगदी कुटुंबातील अगदी भावना जपणारा. काय असतं, माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा अवयव कोणता असेल तर ते म्हणजे त्याचं हृदय. सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सुंदर अवयव कोणता तर ते हृदय. आणि जर ते साफ नसेल तर चमकता चेहरा काही कामाचा नाही. विको देऊ नका. हरिभाऊंच्या हृदयाचा म्हणजे त्यांच्या भावनेचा विचार करायला गेला तर हिथं असलेला कुणीही सांगेल की त्यांनी आजपर्यंत जास्तीत जास्त कोणाला दुखवलंय. कुणी शिवी जरी द्यायची झाली तर ते त्याच्या नादी लागायत नाही. अगदी साधा स्वभाव, अगदी जगणं स्वतःचं काम भलं, स्वतःचं कुटुंब भलं आणि स्वतःचे मित्र भले. पहिल्यापासून शांत स्वभाव, कधीच कोणाच्या आद्यात ना मध्यात. आमच्या कुटुंबातील एक मला दष्टपुष्ट पण अगदीच तेवढा मन मिळावू आणि शांत असणारं व्यक्तिमत्व. खरं तर भाऊ गेले, पण भाऊच्या जाण्याच्या पश्चात कितीतरी जणांना दुःख झालेलं आहे. इथे त्यांचे असे बरेच जीवलग मित्र आहेत. त्या मित्रांच्या आयुष्यातून भाऊसारखा असा एक सुंदर असा मित्र नावाचा दागिना हरवलेला आहे. काय असतं, पुरुषाला माहेर नसतं, तो माहेरात जाऊन रडू शकत नाही. पण पुरुषाचं माहेर म्हणजे त्याचं मित्र. पुरुषाचं माहेर, पुरुषाचे जवळ अंतकरण मोकळं करणारं साधन कोणतं असेल तर ते म्हणजे त्याचं मित्र. अशा बऱ्याच जणांच्या आयुष्यातून एक सखा सोयरा हरवलेला आहे. आमचे प्रवीण तात्या असतील, खरं तर ही दोन्ही राम लक्ष्मणाची जोडी. दोघंही अगदी गावात आजपर्यंत या दोघांकडे कोणी असं बोट दाखवलंय म्हणून मला असं वाटत नाही की व्यसन करतात, चुकीचं वागतात. अगदी साधं जीवन. पण ह्या कुटुंबातील महाराज राम नावाचा सर्वात मोठा आधार तात्यांच्या आयुष्यातून निघून गेला. का तर तात्यांची आम्ही आता धावपळ बघतो. जोपर्यंत हरिभाऊ होते तोपर्यंत त्यांना ह्या घराकडे, गावाकडे बघायची अशी नजर वळून बघायची सुद्धा वेळ येत नव्हती. पण आज हरिभाऊ नाही तर ती उणीव त्यांना कायम पावला त्रस्त करणारे आहे. आणि काय असतं, माणसाला बाकीची कोण नाही जपता आली तर चालेल, पण स्वतःचा सख्खा भाव जपता येणं फार गरजेचं आहे. रावणाला स्वतःचा सख्खा भाव जपता आला नाही म्हणून रावणाला मारावं लागलं. आणि प्रभू रामचंद्रांनी स्वतःचे बंधू जपले, त्यामुळे प्रभू रामचंद्र रावणापेक्षा ताकदीने वयाने लहानच जरी देव असले तरी पण प्रभू रामचंद्र जिंकले. का तर स्वतःचा भाव पाठीमागे उभा होता. असा श्री प्रभू रामांसारखा असणारा भाऊ या कुटुंबातून तात्यांच्या आयुष्यातून निघून गेला. आमच्या काके असतील, आमचे बापू असतील, त्या दोघांच्या डोळ्या देखत धडधाकट तरुण महाराज अगदी नकळत असा निघून गेला. हे घरात असणारं वैभव, आमचं कदम कुटुंब म्हणजे पहिल्यापासून काय ऐशोआरामात वाढलेलं नाही. आताही आम्ही मध्यमवर्गीय, पण आता मध्यमवर्गीय म्हणायला, पण या अगोदरचा एक काळ असा होता की कधी कधी तुकड्याला सुद्धा महाग असणार आमचा हे कुटुंब. पण निश्चित त्या मध्यमवर्गीयातून म्हणजे ते महाग असताना सुद्धा त्यांनी अगदी स्वतःची स्वप्न, स्वतःचं कष्ट, स्वतःचा घाम गाळत गाळत घरासारखं स्वप्न त्यांनी उभा केलं. काय असतं, बापाच्या जीवावर जगायला नशीब लागतं, बापाच्या जीवावरती जगायला नशीब लागतं, पण आपण कमवलेल्या पैशावरती बापाने थाट करायला भाग्य लागतं. आणि असं भाग्य कमवून देणारे भाऊ म्हणजे आमचे हरिभाऊ होते. निश्चित बापू असतील, काके असतील, त्या दोघांच्या डोळ्या देखत अगदी धडधाकट असणारा भाऊ असे व्यक्तिमत्व आमच्या हृदयातून, आमच्या कुटुंबातून हरवून गेलं. काय असतं, आयुष्यात काही माणसांना कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तर त्यांना विसरता येत नाही. का तर जीवच इतका गुंतलेला असतो, तो सुटतही नाही, सोडवता येत नाही. तसा आमचा प्रत्येकाचा जीव महाराज भावांमध्ये गुंतलेला आहे.
अशी काही स्पर्श, अशी काही स्पंदन, अशा काही आठवण आहेत, ते तर मी आवर्जून मुद्दाम स्पर्श करत नाही का, तर मला 5 मिनिटं कोयना बोलायचे. जर मी त्याला स्पर्श केला तर मला नाही वाटत मला बोलता येईल. सगळी जाणती माणसं आहेत. सर्वांशी ह्या कुटुंबाचा पहिल्यापासून म्हणजे आमच्या कुटुंबावर प्रत्येकाचं मराठीत असणाऱ्या प्रत्येकाचं प्रेम आहे. आमचे वडील असतील, वडिलांचे खरं तर ते लहान भाऊ, पण अगदी ह्या कुटुंबाचं कर्तृत्व पण त्यांनी अगदी तंतोतंत जोपासलेलं. म्हणजे कोणी बोर्ड दाखवलं नसतं की हरिभाऊने असा चुकीचा पाऊल ठेवलं आणि काय केलंय. फक्त एक असणारी चुकीची सवय, थोडी गाडी फास्ट चालवायची सवय. शेवटी त्याच गोष्टीने काळाने आघात घातला. पण निश्चित त्यांचं व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबात कायम आहे. माणूस निघून गेल्यानंतर त्याच्या पाठीमागं आठवणी राहतात, आठवणी येतात, आठवणी जातात, आठवणी रडतात, आठवणी हसतात. काही न बोलता आठवणी निघून जातात, पण तरी देखील पाठीमागं फक्त आणि फक्त आठवणी शिल्लक राहतात. मी मगाशीच बोललो, आयुष्यात अशी काही माणसं असतात त्यांना कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तर विसरता येत नाही, का तर जीव इतका गुंतलेला असतो तो सुटत नाही, सोडवताही येत नाही. काही दिवस असे असतात, त्या दिवसांमध्ये आमची ती हक्काची माणसं आमच्या सोबत असतात आणि त्या माणसांसोबत जगता जगता आम्ही स्वप्न पाहायला लागतो. हरिभाऊंवर आमच्या कुटुंबाने सगळ्यांनी स्वप्न पाहिलेली. काही दिवस असे असतात, आमची हक्काची माणसं आमच्या आयुष्यात असल्यानंतर आम्ही स्वप्न पाहायला लागतो. त्या व्यक्तीसोबत आम्ही आमचा अख्खा वेळ घालवलेला असतो. अख्खा आयुष्य त्यांच्यासोबत पुढचं जगवायचं आम्ही ठरवलेलं असतं. पण एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं आणि तो आमचा दिवसच उद्ध्वस्त होऊन जातो, ते आमचं स्वप्नच उद्ध्वस्त होऊन जातं. आणि ज्या व्यक्तीसोबत आम्ही स्वप्न जगायच्या, आठवणी जगायचं ठरवलेलं असतं, आज त्याच व्यक्तीच्या फोटोकडे पाहून आम्हाला रडावं लागतं. खरं तर माणसं निघून जातात, पण त्यांच्या कीर्तिरूपी आठवणी कायम कुटुंबामध्ये शिल्लक राहणाऱ्या असतात. निश्चित भाऊचीही आठवण या कुटुंबाला आहे. गेले दिगंबर राहिल्या त्या मूर्ती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगात, राहिल्या त्या कीर्ती जगात. गेले दिगंबर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगात, जगामध्ये राहिल्या त्या कीर्ती जगात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. निश्चित हरिभाऊंची आठवण आम्हाला कायम येत राहणार आहे. त्या स्मृती आमच्या आयुष्यातून कधीच ओझरत्या न जाणाऱ्या आहेत. जिथं जिथं ह्या कुटुंबातील प्रत्येक, ह्या घराच्या प्रत्येक भिंतीला, या घरातील प्रत्येक कोपऱ्याला हरिभाऊंचा तो स्पर्श आहे. त्या स्पर्शाची जाणीव कायम आमच्या अंतःकरणात राहणार आहे. काय असतं, व्यक्ती निघून जाते पण त्या व्यक्तीच्या आठवणी कायम शिल्लक राहतात. आपल्या आयुष्यात अशी एखादी जखम होते, जी जखम झाल्या झाल्या खूप त्रास देते, नंतर ती जखम भरून निघते, पण ती झालेली जखमेची खून, त्या जखमेची वाण कधी भरून काढता येत नाही. तशी आमच्या कदम कुटुंबातील हरिभाऊची ही खून, ही वाण काही केले आम्हाला भरून काढता येणार नाही. खरं तर भगवंताच्या चरणी एक विनंती असेल, आमचे भाऊ जिथे कुठं असतील तिथं भगवंता त्यांना तुम्ही स्वतःच्या स्वरूपात विलीन करून घ्या. सायुज्यता नावाची मुक्ती त्यांना द्या. निश्चित भाऊंचा आशीर्वाद या कुटुंबाच्या पाठीमागं फार राहणं गरजेचं आहे. का तर हरिभाऊ निघून गेल्यानंतर इथं सगळी जण पोरकी झालेत. कोणाचा भाऊ, कोणाचा सोयरा, कोणाचा संबंधी, कोणाचा चुलता, कितीतरी जणांच्या नात्याला भाऊंच्या जाण्याने निश्चित दुःखत्व झालं. हरिभाऊ निघून गेल्यानंतर आमच्या तात्यांच्या आयुष्यातील एक मोठा आधार निघून गेलेला आहे. काय असतं, माणसाच्या आयुष्यात काही नाती महत्त्वाची आहेत. त्यातील भाऊ नावाचं नातं फार महत्त्वाचं आहे. का तर वडील निघून गेल्यानंतर वडिलांच्या पाठीमागं बापाची जागा घेणारं कोण असेल तर ते म्हणजे मोठा भाऊ. आमच्या तात्यांच्या आयुष्यातून ती बापाची जागा घेणारं व्यक्तिमत्व पाठीमागच हरवलेलं आहे. लहान तोंडी मोठा घास घेतो ह्या कुटुंबाचा जरी असलो तरी आज नारदाच्या गादीवर उभा आहे. निश्चित इथं बऱ्याच जणांच्या नात्याला तुटवडा आलेला आहे. त्या प्रत्येकाने ते हरिभाऊंचं नातं विठ्ठलाशी जोडावं. आमच्या तात्यांनी विठ्ठलाला भाऊ मानावं, आमच्या बापूंनी विठ्ठलाला मुलगा मानावं, लेकरू मानावं. निश्चित आमच्या मित्रांनी त्या विठ्ठलाला हरिभाऊंच्या रूपात मित्र मानावं. निश्चित आमचे हरिभाऊ आम्हाला कुठं सोडून गेले नाहीत अशी भावना आमच्या अंतःकरणामध्ये तयार होईल, जागृत होईल. झालेली सेवा भाऊंच्या चरणी अर्पण करतो. सेवेसाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व गावातील पुरुष मंडळी असतील,
आमच्यावरती नितांत प्रेम करणारे ह्या कदम कुटुंबावर प्रेम करणारे आप्तजन सखे सोरे मित्र परिवार सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे. सेवेसाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या सगळ्या माता भगिनी असतील, सेवेसाठी आवर्जून उपस्थित राहिले, ज्यांना अगदी धावपळीत पण अगदी वेळात वेळ काढून माझे लहान बंधू अविनाश महाराज जाधववाले, युवा कीर्तनकार, एक इंडियन आयडल सारखं स्टेज ज्यांनी स्वतःच्या आवाजावरती लिले गाजवलं, अविनाश दादांचा मी अतिशय ऋणी आहे. आमचे वडील आहेत, आपल्या गावचं वैभव भिसे सर आहेत, ऋषिकेश महाराज आहेत, आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी पूर्ण रेखांकन केलं, आपल्या भागाचं वैभव, पिक्चर क्वालिटी असेल किंवा म्हणजे आठवणी त्या स्पष्ट जपण्याचं काम जे आतापर्यंत करत येतात ते आमचे CMK यूट्यूब चॅनल, म्हणजे आमचे चैतन्य दादा असतील, आणि माझा आवाज ज्यांच्यापर्यंत तुमच्या सर्वांच्या कानापर्यंत पोहोचवला माझे सन्मित्र आमचे संदीप दादा असतील, सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे. आता फुलाचा अभंग होईल, तदनंतर जय विठ्ठल भजन होईल, तदनंतर ज्ञानोबराय तुकोबरांची आरती होईल, आणि जेवण केल्याशिवाय प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही अशी संपूर्ण आप्तजनांना आमच्या संपूर्ण कदम कुटुंबाकडून नम्र विनंती आहे. तुकाराम भजन होईल आणि तदनंतर जय विठ्ठल भजन, आणि मग फुलं टाकली जातील. सर्वांनी